उरलेल्या पोळ्यांची ही रेसिपी फार कमी जणांना माहिती असेल. बनवायला जेवढी सोपी आहे ना, तेवढीच क्रिस्पीही होते आणि खायला खूप सुंदर लागते. नमस्ते. प्रिया झोम रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याकडे बऱ्याचदा पोळ्या उरतात आणि आपण त्याचे वेगवेगळे प्रकार बनवतो. आज मी जो प्रकार बनवणार आहे ना, तो खूप यम्मी आहे. त्याच्यासाठी तुम्ही मुद्दाम पोळ्या उरवाल, इतका छान होतो हा पदार्थ. चला कसा बनवायचा ते दाखवते. माझ्याकडे 3-4 पोळ्या उरलेल्या आहेत. त्या पोळ्यांसाठी मी साधारण 1 वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चणा डाळीचं पीठ आहे हे आणि पाव वाटी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने काय होतं, कुरकुरीतपणा छान येतो. त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं. नंतर 1 मोठा चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. बाकी काहीही याच्यामध्ये घालायचं नाहीये. नुसतंच एवढ्याच ह्याच्याने खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते. आता छान व्यवस्थित हे मिक्स करायचंय. मिक्स करताना लक्षात ठेवायचं, की आपल्याला बिलकुलही याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये आणि हे पीठ जे आहे, हे बिलकुलही पातळही करायचं नाहीये. ज्याप्रमाणे अळूवडीला आपण पीठ लावतो ना, ते कसं घट्ट करतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे घट्ट करून घ्यायचंय. जास्त पातळ करायचं नाही. हे बघा, आता मी अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करतेय. आता साधारण आपल्याला हे एवढंच पाणी लागणार आहे. फार जास्त काही पाणी आपल्याला इथे लागणार नाहीये. मिक्स फक्त व्यवस्थित करून घ्यायचं. मिक्सरने केलत ना, की ते परफेक्ट मिक्स करता येतं. चमच्याने थोडंसं जरा गुठळ्या होतात. हे बघा, आता हे इतकं घट्ट मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आधी गॅसवरती पाणी गरम करत ठेवायचं. कारण की आपल्याला जे आपण तयार करणार आहोत ते वाफवून घ्यायचे आपल्याला कोथिंबिरीच्या वड्यांप्रमाणे. त्यामुळे आधी पाणी गरम करत ठेवायचं. मग काय करायचं, एका प्लेटमध्ये एक-एक पोळी घ्यायची आणि हे जे आपण तयार केलेलं पीठ आहे, त्या पोळीला लावून घ्यायचं. पूर्ण सगळ्या बाजूनी ह्या पोळीला हे पीठ लावून घ्यायचं. एकदम कडांना सुद्धा व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं. नंतर मग दुमडायची पोळी आणि दुमडताना प्रत्येक वेळेला असं थोडं-थोडं पीठ लावायचं आणि मग घडी पाडायची. असं करायचं. दुमडताना प्रत्येक वेळेला लावून मग एक-एक घडी पाडून घ्यायची. असं सगळं पीठ जे आहे ते पूर्ण पोळीला असं लावून गोलाकार हे असा रोल तयार करून घ्यायचा. ज्याप्रमाणे आपण अळूवडी बनवतो ना, अगदी सेम त्याप्रमाणे आपल्याला हे करायचंय. फक्त ह्याच्यामध्ये आपण चिंच, गूळ घालणार नाहीये. बाकी सगळं प्रोसेस साधारण सेमच आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये लसूण, मिरचीचा ठेचा घालायचा असला ना, तर तुम्ही तोही घाला. त्याच्याने ही छान चव येईल. सगळ्या बाजूंनी पीठ असं पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं. लावून घेतल्यानंतर मग काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये थोडंसं तेल घेऊन ते त्या चाळणीला व्यवस्थित पसरवून घ्यायचं. म्हणजे काय होईल, की हे आपल्याला उकळून घेताना खाली चिकटणार नाही. व्यवस्थित तेल लावून घेतलं ना, की हा जो तयार केलेला रोल आहे ना, हा रोल असा या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा. आता असंच बाकीच्याही पोळ्यांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. हे बघा, मी हा असा ठेवून घेतला. आता काय करायचं, बाकीच्या सगळ्या पोळ्यांनाही सेम अशाच पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि सेम असाच रोल तयार करून घ्यायचा आहे. मी साधारण 3 पोळ्यांचे इथे असे हे रोल तयार करून घेतलेले आहेत. हे बघा. आता ही चाळणी जी आहे ना, ही आता आपलं पाणी इथं उकळलेलं आहे. त्या उकळलेल्या पाण्यावरती ही चाळणी ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं. तुमच्याकडे जर का स्टीमर असेल ना, तर तुम्ही स्टीमरमध्ये केलत तरी चालू शकतं. आपण अळूवडी, कोथिंबिरीची वडी हे त्याचे उंडे कसे उकडतो, सेम तशा पद्धतीने उकळून घ्यायचं. एक 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती उकडलत ना, तर हे पीठ जे वरचं आहे ना, ते छान शिजून तयार होतं. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मग कट करायला घ्यायचं. कट करताना कसं, आपल्याला एक साधारण मीडियम साईजच्या आकारात आपल्याला कट करायचं आहे. जसं मी आता इथे करतेय ना, अगदी तशा पद्धतीने. फार जास्त पातळही करायचं नाही आणि फार जास्त आपल्याला जाड-जाडही करायचं नाहीये. व्यवस्थित हे अशा पद्धतीने सगळे काप करून घ्यायचे. बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा. हे अशा पद्धतीने आपल्याला हे काप करून घ्यायचे. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आता इथे गरम तेलामध्ये ह्या वड्या ज्या आहेत, त्या तळून घ्यायच्या. फार वेळही लागत नाही, पटकन तयार होतं आणि खायला खूप छान लागतं. कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो. उरलेल्या पोळ्यांपासून बनवलाय हे कोणाला कळणारही नाही, इतकं सुंदर हा पदार्थ तयार होतो. लहान मुलांना तर प्रचंड, माझ्या मुलीलाही प्रचंड आवडतो. लहान मुलांना प्रचंड आवडेल असाच हा पदार्थ आहे. आता इथे साधारण 1 ते 2 मिनिटं तरी आपल्याला मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होणार आहे. हे बघा, मी आता साधारण 2 मिनिटं हे कॉन्स्टंट तळून घेतलं. त्यामुळे बघा इथे छान कलरही छान आलाय आणि हे कुरकुरीतही झालेत छान मस्त. असेच सगळ्या रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, इथे आपलं हे सगळं तयार झालं.
खूप सुंदर तयार होतात. एकदा नक्की तयार करून बघा. लहान मुलांना पण खूप आवडतील. आपल्यालाही खायला खूप छान लागतात आणि बनवायला अतिशय सोपे आहेत. हे बघा छान कुरकुरीत असा हा रोल तयार होतो. एकदा नक्की बनवा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.